गावी तिमी अशी झाली हो बाल अहिल्या जन्माला आली माणकोजी शिंदे पाटील धनगर व्यवसायात शेळ्या मेंढ्या राखणार गावाचा मृत रोज जाणार न्याय निवाडा गावाचा करणार सुशीलाबाई शिंदे जोडीला अशी जोडी दोघांची जमली हो बाल आईल्या जन्माला आली सुख होत संसारात दिसान दिस होत सरत वंशवेल होता फुलत 9 महिने 9 दिवस भरत उगवली छान सकाळ उगवली छान सकाळ शुभ वार्ता गावात साऱ्याकडे अशा अहिल्याचा जन्म 1725 साली झाला हो अहिल्याबाई ती आली जन्माला वर्षा अवघड खानाचा भंडारा शोभतो कपाळाला थाप मार डिंबाड्या तुझ्या गजा ढोलाला आई बापाच्या प्रेमात लागली वालायला 4-5 वर्षाचं बाळ झाल्या बापा बरोबर त्यावेळेला निघून जायचं बाबाची नदी आता काटाला त्या वाळू मध्ये जायची वाळूची पिंड तयार करायची ईश्वराची पिंडी म्हणतात तिला महादेवाची पिंडी तयार करायची महादेवाची पूजा करायची असा लहानपणापासून तिला छंद जडला त्यावेळेला आणि बाबारी लागली होती छंदाच्या पायी लागली होती प्रेका करायला दररोज संध्याकाळ वेळेला बालमैत्रिणी घ्यायच्या संगतीला आणि मारुतीच्या देवळात त्यावेळेला तर निघून जायचे प्रेका दर्शनाला तेलवात लावण्यासाठी निघून जायचं देवाच्या देवळाला असा नित्यक्रम आईलेचा चालला एवढ्यात मात्र त्या टाइमाला पुणे एका बाबऱ्या 10 दिवसाला एका दिवसाला
बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकर घोड्यावरती बसून चौंडी घावी त्यावेळेला निघून आले बाबऱ्या तासायला. या दोन भल्या माणसांना पाहिल्याबरोबर ताताजी पंतांनी दंडवत घातला. एवढ्यात बाल आहिल्या मारुतीच्या देवळातून बाहेर यायला. तर भाई बाबऱ्या पडायला बाल आहिल्याला नेत्रांनी आणि प्रेकाता बघायला. थांबा थांबा तात्या म्हणून लागली हाक मारायला. निघून गेली तात्याची पंताजवळ लागली बोलायला. तात्याची पंताला प्रेका आहिल्या प्रेका बोलायला. अहो थांबा थांबा हे तुम्ही काय करता? कोण आहे का माणसं ही? कुणा पुढे झुकायचं नाही, कुणा पुढे वाकायचं नाही. हेच तर तुम्ही आम्हाला शिकवलं आणि तुम्ही स्वतः लोटंगण लागलाय कसं घालायला. म्हणून आली होती बायला आहिल्या प्रेकाता बोलायला. एवढं बघा त्यावेळी बाजीराव पेशवे म्हणाले बोलू द्या पुरीला. कोणाची पोर मला टाका. तर नाही नाही धनगर एवढं ऐकल्याबरोबर त्यावेळेला बोलायला बाजीराव पेशवे मल्हारराव होळकरांना लागले बोलायला. खरोखर असणारी मुलगी तुम्हाला सुन शोभल त्या टायमाला. बोलाय कोण बाबरे प्रेका घ्यायला. मल्हारराव नुसते हसले. त्यावेळी बाजीराव पेशव्यांनी तात्याजीनं सांगून त्यावेळेला लागले होते प्रेका बोलायला. मन तुझे शिंद्याला तिथं येताच आईलेच्या लग्नाची बोलणी सुरू केली. ऐकलं आणि मानकोजी शिंदे म्हणले हे सोयरी आमच्यानं नाही रेटायची. असं बोल बाबरे ऐकून प्रेका घ्यायला. एवढं ऐकलं आणि पेशवे लागले बोलायला. चिंता करू नका, सर्व लग्नाचा काय असेल तो खर्च त्यावेळेला तर आम्हीच बाबरे करतो. असे लागले होतं मानकोजी शिंद्याना प्रेका बोलायला. मल्हाररावांचा हसणारा मुलगा खंडू त्याच्याबरोबर अहिलेचं लग्न ठरवलं. सर्व खर्च पेशव्यांनी केला त्यावेळेला. आणि लागले होते बाबर लग्नात तयार करायला. लग्न कुठं झालं त्या टायमाला प्रेका जायला. पुणे बघा शहराला बघा
पेशव्यांनी शनिवार वाड्यात हे लग्न लावून दिले त्यावेळेला तेरे पुणे शहराला शनिवार वाड्याला बालाईचं लग्न लावलं रे का थासायला. या लग्नासाठी छत्रपती राजे शाहू महाराज सुद्धा उपस्थित होते. ज्यावेळी वधूवर त्यांचं दर्शन घ्यायला आलं त्यावेळी काय बाबा बेकारा घडायला आनंदाने आशीर्वाद तर दिला. पण शाहू राजाने या आईलेला माहेरपणासाठी म्हणून महेश्वर गाव आणि चोळी बांगडीसाठी चोळी हे गाव त्यावेळी अंदन दिलं. त्यावेळी तर हे दोन गाव बाबरे शाहूराजाने अंदन दिली रे का थासायला. असा या बालाहिलेचा 8व्या वर्षी खंडोजी बरोबर मोठ्या थाटामाटात विवाह झाला आणि ही शिंदे घराण्याची असणारी मुलगी होळकर घराण्याची सून झाली रे का थासायला. असा असणारा हा आईलेचा लग्न सोहळा पार पडल्यानंतर ही बाल आईला त्यावेळेला तर लागली होती काही बाबा आता बोलायला आपल्या असणाऱ्या होणाऱ्या पती बरोबर त्या टायमाला तर लागली होती बाबारी आता स्वतः करायला. निघून गेली या बगाली गेली या गोरगावात आणि गोरगावात. सासू सासरा पण त्यांना आई वडील म्हणून त्यावेळेला तर लागली होती बाबरी वाचायला टाकायला लागली होती. संसारी राहायला बाल आईल्या वय आहे 8 वर्षे. पण असं असताना या आईल्यामध्ये असणारी धमक त्यावेळेला तेरे बाबरे मोठे धमक आईल्याच्या अंगी ब्रेका थासायला. तीच धमक मल्हाररावांनी ओळखली आणि मल्हाररावांनी त्या बाला आईलेला लागले होते ब्रेका था बोलायला घोड्यावर बसवायला गोष्टीचं शिक्षण दिलं मल्हाररावांनी आणि प्रत्येक क्षेत्रात त्यावेळेला त्याला लागली होती बायला हुशार ब्रेका था करायला